Namaste students. Today we are going to learn how to solve the practice set 13 in question 2. Question 2, here write down, find the SCF and LCM of the numbers given below. खाली दिलेल्या नंबर्स मध्ये तुम्हाला SCF आणि LCM खाली दिलेल्या नंबर्सचा SCF आणि LCM दोन्हीही आपल्याला फाइंड आउट करायचे. Already you have learned in previous period how to find out the SCF and LCM also. So in this example in question 2, SCF and LCM दोन्ही at a time आपल्याला find out करायचे आहेत. So look and listen carefully student. Here question 1, 32 and 37 is the first example in practice set 13 in question 2. Okay. 32 आणि 37 याचा SCF आणि LCM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 32 चे फॅक्टर्स आपल्याला पडायचे आहेत. ओके, म्हणजे 2 into 16 ओके is equal to, as it is write down, 2 into 16 that is 2 into 8. 2 आहे असंच, 2 चे फॅक्टर काय सॉरी 16 चे फॅक्टर्स काय पडतात, 2 into 8. ओके, is equal to, as it is write down, 2 as it is write down, next 2 as it is write down, into as it is write down, but 8 चे फॅक्टर्स पडतात 2 into 2 into 2. ओके, 2 into 2 4, 4 into 2 8. ओके, म्हणजे 3 times 2 म्हणजेच काय होईल आपला 8. ओके, देन 37 चे फॅक्टर्स. ओके, 37 चे फॅक्टर्स आपल्याला पाहायचे आहेत. 37 is equal to, 37 is a prime number, so 1 into 37 इतकेच फॅक्टर्स पडतात. 37 हा कुठल्याही टेबलमध्ये आपल्याला दिसत नाही, सो त्याचे फॅक्टर्स इतकेच पडतात. आता do you know student how to find out the SCF? Okay, SCF it means that highest common factor. दोघांमधला कॉमन फॅक्टर इथे कोणी दिसतो का? कोणीच नाही. इथे एक आहे, इथे काही नाही म्हणजे एक असतोच. ओके, 2 into 1 कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तितकंच उत्तर येतं. ओके, म्हणजे 1 इथे आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. या व्यतिरिक्त यामध्ये कोणताच कॉमन फॅक्टर आपल्याला दिसत नाही. म्हणजे SCF म्हणजे काय, कॉमन फॅक्टर यांचं मल्टिप्लिकेशन, इट मीन्स दॅट SCF. सो इथे कोणताच फॅक्टर कॉमन निघत नाही, म्हणजे तो किती असणार आहे, 1. सो हिअर SCF इज इक्वल टू किती येणार आहे, SCF ऑफ, हवं तर लिहा इथं, SCF ऑफ 32 and 37 इज इक्वल टू 1. याचा तुम्हाला SCF किती आलेला आहे, 1 आलेला आहे. बट आपल्याला काय करायचं आहे, LCM. LCM म्हणजेच काय, कॉमन फॅक्टर. LCM ऑफ 32 and 37 इज इक्वल टू कॉमन फॅक्टर अँड अनकॉमन फॅक्टर यांचं मल्टिप्लिकेशन. तर कॉमन फॅक्टर इथे 1 आहे, अनकॉमन म्हणजे हे सगळेच आलेले आहेत, जे फॅक्टर्स आपले लास्टला आलेले आहेत, म्हणजेच तो कोणता नंबर आहे, 32. तर इथे 32 चे फॅक्टर लास्टला आलेले आहेत ते सर्व, आणि इथे 37 चे फॅक्टर हे लास्टला आले. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय आहे, आपला LCM आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 into 2 32, 32 into 1 that is 32. It means that 32 into 37 चे फॅक्टर्स किती आलेत, 1 into 37 that is 37. म्हणजे तेच 32 and 37 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, इज इक्वल टू 1184. हा झाला तुमचा LCM ऑफ 32 and 37 इज इक्वल टू 1184. ओके, या पद्धतीने आपल्याला SCF आणि LCM फाइंड आउट करायचं आहे. ओके, देन क्वेश्चन नंबर 2. in question 2, 46 and 51. ओके, याचा आपल्याला SCF काढायचा आहे. 46 चे फॅक्टर्स पडतात 2 into 23. ओके, 23 is a prime number, so here write down only 23. then 51 चे फॅक्टर्स काय पडतात, 3 into 17. 17 is also prime number, so 17 चे फॅक्टर्स आपल्याला पडत नाही. therefore SCF
देअरफॉर HCF इज इक्वल टू किती येणार आहे? या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणताच नाहीये, म्हणजे काय आहे तो 1 असणार आहे. ओके, अँड देन LCM इज इक्वल टू LCM ऑफ 46 अँड 51 इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. जे कॉमन अनकॉमन फॅक्टर आहे त्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन. इट मीन्स दॅट 23 इंटू 2 दॅट इज 46 अँड 17 इंटू 3 दॅट इज 51. इट मीन्स दॅट 46 इंटू 51 यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 2346. तुम्ही करून पाहायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 2346. म्हणजेच तुमचा हा LCM येणार आहे. ओके, देन थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं 15 अँड 60. ओके, 15 अँड 60 याचे फॅक्टर्स आपल्याला पडायचे. सो 15 चे फॅक्टर्स 3 इंटू 5 दॅट इज 15. देन 60 इज इक्वल टू 3 इंटू 20. 3 इंटू 20 चे 5 इंटू 4 असे फॅक्टर्स येतील. ओके, आता मला इथे सांगा HCF. इट मीन्स दॅट HCF म्हणजे कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर HCF ऑफ 15 अँड 60 इज इक्वल टू काय येणार आहे? कॉमन फॅक्टर या दोघांमध्ये 3 इथे आहे, 3 इथेही आहे, 5 आहे, 5 आहे. म्हणजेच कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे. इथे दोघांमध्ये 3 आहे म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे? 3 लिहिलेलं आहे. अँड देन इथे 5 आहे, इथे 5 आहे, मग त्या 2 5 बद्दल एक 5 म्हणजे 5 3 जार 15. म्हणजेच HCF किती येईल? HCF इज इक्वल टू तुमचा किती येणार आहे? 15 येणार आहे. अँड देन LCM ऑफ 15 अँड 60 इज इक्वल टू. आता मला सांगा कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन. HCF किती आलेलं आहे? कॉमन फॅक्टर कोणता आहे आपला? 15. म्हणजे इथे राईट डाऊन आपण काय करणार आहेत? 15 ऑलरेडी लिहिणार आहोत. कॉमन फॅक्टर जो आलेला आहे तो 15. ओके, आता राहिलेले अनकॉमन फॅक्टर म्हणजे ओनली 4 राहिलेला आहे. इथे काहीच नाही, म्हणजे इथे एक आहे आणि इथे 4 आहे. 4 इंटू 1 दॅट इज 4. म्हणजेच तुमचा 15 इंटू 4 दॅट इज 60. म्हणजे LCM किती आलेला आहे आपला? LCM ऑफ 15 अँड 60 is equal to 60. Okay, do you understand student how to solve this example? Okay, example number 4. Okay, 18 and 63. 18 चे फॅक्टर्स पहा. 3 into 6, 3 into 3 into 2. Okay, 3 3 are 9, 9 2s are 18. Then 63 चे फॅक्टर्स पडतील 3 into 21, 3 into 3 into 7. ओके, आता या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा HCF काय येईल? HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. या दोघांमध्ये 3 आहे, इथे 3 लिहिले, इथे अजून एकदा 3 आहे, 3 लिहिले, म्हणजे 3 3 जार 9. म्हणजे तुमचा HCF किती येईल? HCF इज इक्वल टू 9 येईल. अँड देन LCM इज इक्वल टू HCF किती आलेला आहे? 9 इंटू कॉमन फॅक्टर 9 आलेला आहे, तो इथे लिहिला, आणि राहिलेले अनकॉमन फॅक्टर दॅट इज 2 इंटू 7. 2 इंटू 7 कॉमन फॅक्टर अँड अनकॉमन फॅक्टर यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज LCM. सो 9 इंटू 2 दॅट इज 18. 18 इंटू 7 18 7 I think 126. Okay, therefore LCM of 18 and 63 is equal to 126. Okay, do you understand student how to solve this example? LCM is equal to 9 into common factor, इथे 9 लिहिलेला आहे, अनकॉमन फॅक्टर दॅट इज इथे 2 आणि इथे 7 आहे. सो हिअर राईट डाऊन 2 into 7 as it is write down is equal to 9 into 2 that is 18 into that is 7. हे 18 into 7 that is 126.
यांचं मल्टिप्लिकेशन. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल बेस्ड अपॉन दिस HCF and LCM. Then another type of example, only one type आपला राहिलेला आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 14 तुम्हाला सॉल्व करता येईल. So look at this example. The product of the two digit numbers is 1280 and the GCD is equal to 4. What is their LCM? तुम्हाला इथे दिलेला आहे दोन संख्येचा 2 डिजिट नंबर्स आहे की द प्रोडक्ट ऑफ द 2 डिजिट नंबर्स, दोन अंकी संख्येचा गुणाकार जर 1280 असेल आणि त्याचा GCD जर 4 असेल, डू यू नो स्टुडंट GCD दॅट इज ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर, इट मीन्स दॅट SCF, यालाच आपण SCF असं म्हणतो. ओके, म्हणजे इथे SCF दिलेला आहे आणि तुम्हाला LCM फाइंड आउट करायचा आहे. सो तुमचा फॉर्म्युला आहे GCD into LCM is equal to product of the given number, product of the number, product of 2 digit number. ओके, 2 digit numbers हा फॉर्म्युला आहे. Therefore GCD किती दिलेले इथे 4 दिलेले, सो राईट डाऊन GCD 4 into as it is राईट डाऊन LCM आपल्याला फाइंड आउट करायचे, सो as it is राईट डाऊन इज इक्वल टू, बट प्रोडक्ट ऑफ द 2 डिजिट नंबर्स इथे दिलेले 1280 हा इथे आपण लिहून घेतलेला आहे. बरोबर आहे, इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू साइन 1280 as it is राईट डाऊन. LCM आपल्याला फाइंड आउट करायचा, तो LCM आपण त्याच्या खालीच लिहून घेतला त्या साईडला. फक्त हा 4 इंटू मध्ये आहे, मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये, तो फक्त साईड चेंज होताना तो डिवायडेशन मध्ये जातो. ओके, सो हिअर LCM इज इक्वल टू 1280 डिवायडेड बाय 4. Therefore LCM इज इक्वल टू 1280 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतो, 4 3s are 12, 4 2s are 8 and 4 0 0. Okay, it means that LCM of the given number is 320. Okay, how to find out the LCM of the given example word problem? Do you understand student? Yes. Okay, याच पद्धतीवर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट आपला 13 पूर्ण सॉल्व करून झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 14 हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. तो प्रॅक्टिस सेट 11 12 13 या 3 प्रॅक्टिस सेट वरती डिपेंड तुमचा प्रॅक्टिस सेट 14 आहे. सो टुडेज होमवर्क टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 14. ओके, डू यू अंडरस्टँड? ओके, थँक यू. टुडेज होमवर्क सॉल्व प्रॅक्टिस सेट 14. तर प्रॅक्टिस सेट 14 इथे दिलेला आहे. यापूर्वी सर्व एक्झाम्पल झालेले आहेत, त्याच्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे, तो सर्वांनी सॉल्व करायचा आहे. ओके.